तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आहेत। त्यावेळी त्यांनी मोदींनी कायम ध्यानधारणा करावी असा टोला मोदींना लगावलेला आहे। आचारसंहितेचे नियम हे मोदींना सुद्धा लागू व्हावेत। आचारसंहितेच्या नावावर जनतेला तडफडत ठेवणं ही कोणती आचारसंहिता असा सवालही नाना पटोलेंनी उपस्थित केला आहे। त्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत। ते आज दुष्काळी दौऱ्यावरती निघालेले आहेत। त्याचा प्रचार संपला। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीला गेले 2 दिवस ध्यानधारणा करणार आहेत। बघा, त्यांनी कायम ध्यानधारणा करावी। फक्त आचारसंहितेचे नियम जनतेसाठी असतात, तर मोदींसाठी सुद्धा लागावेत। चॅनलवर त्यांच्या कुठल्याही आणि पेपरला कुठल्याही बातम्या येता कामा नये। आचारसंहिता आता प्रचार संपलेला आहे। काल 5 वाजता प्रचार संपलेला। त्याच्यानंतर ते ध्यान यज्ञात असो की कुठेही असो, पण सातत्यानं आता ध्यानामध्ये आहेत, आता अमुक ठिकाणी आहे, हे जे काही दिवसभर हे दाखवण्याचा प्रश्न केला जात असेल, ही गंभीर बाब आहे। जनतेचे प्रश्न आहेत। महागाईमध्ये लोक होरपळत चाललेली आहेत, बेरोजगारी आहे, पिण्याचं पाणी नाही, लोक तडफडत आहे। या गोष्टी त्या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत आणि हे जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी यावेत, एवढीच आमची भूमिका आहे। 4 तारखेला मतमोजणी आहे। प्रचार थांबलाय। इंडिया आघाडी किंवा महाराष्ट्रात महाविकास आघाडीला कसं यश मिळेल? इंडिया आघाडी 300च्या वर देशामध्ये निवडून येईल। महाराष्ट्रामध्ये जवळ 40 पार महाविकास आघाडी निवडून येईल अशा पद्धतीचं चित्र आहे। कॅमेरामन हर्षद निकमसह संजय सरोदे, TV9 मराठी, संभाजीनगर।